नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट आणि निगेशन कसं करायचं ते बघतो. क्वेश्चन कसा आहे बघा. गिव द कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोविंग कंडिशनल स्टेटमेंट. हे कंडिशनल स्टेटमेंट तुला माहिती आहे, हे चिन्ह वापरतो. तुला स्टेटमेंट असं दिलेलं आहे, इफ यू आर गुड इन मॅथमॅटिक्स देन यू आर गुड इन फिजिक्स. हे कंडिशनल स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये इफ देन दिसतो म्हणजे ते कंडिशनल स्टेटमेंट आहे. लेट पी यू आर गुड इन मॅथमॅटिक्स. आता क्यू स्टेटमेंट काय होईल, हे यू आर गुड इन फिजिक्स. म्हणजे हे इफ आणि देन इथं लिहायचं नाही, सेपरेटली पी आणि क्यू लिहित असताना पहिला भाग पी, दुसरा भाग क्यू हे लक्षात ठेवायचं. इफ देनचा वापर करायचा म्हणजे या ॲरोचा वापर करायचा. हे कंडिशनल स्टेटमेंट दाखवत. मग पी क्यू हे दोन स्टेटमेंट आहे, मध्ये ही कंडिशनल स्टेटमेंटचं सिम्बॉल द्यायचं. अशा रीतीनं आपण आता याचा कॉन्व्हर्स कसा लिहितो बघ. हे स्टेटमेंट तुला मिळालं. या स्टेटमेंटला नजरेसमोर ठेवून आपण कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहित असतो. मग आता तुला जर पी इम्प्लाइज क्यू असं जो स्टेटमेंट दिलं, त्याचा कॉन्व्हर्स लिहिताना हा क्यू इथं लिहायचा आणि हा पी क्यूच्या जागी लिहायचा. हे झालं कॉन्व्हर्स. मग हे क्यू काय, यू आर गुड इन फिजिक्स. पी काय आहे, यू आर गुड इन मॅथमॅटिक्स. मग हे कंडिशनल आहे म्हणून इफ आणि देनचा वापर करायचा. मग क्यू इम्प्लाइज पी काय होईल, इफ यू आर गुड इन फिजिक्स, क्यू म्हणजे फिजिक्स, देन यू आर गुड इन पी म्हणजे मॅथमॅटिक्स. हे झालं कॉन्व्हर्स या स्टेटमेंटचं. आता आपल्याला करायचं इनवर्स. इनवर्स करण्याची पद्धती बघ, हे लक्षात ठेवायचं. हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे याचा इनवर्स लिहायचा म्हणजे याचं निगेशन इम्प्लाइज याचं निगेशन. हे इनवर्स करण्याची पद्धत आहे. म्हणून निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, याला म्हणणार आपण इनवर्स ऑफ धिस कंडिशनल स्टेटमेंट. लक्षात राहील का. इनवर्स करताना याचं निगेशन करत असतात. मग आता वाचताना पण याला तसंच वाचना. पी काय होतं, यू आर गुड इन मॅथमॅटिक्स. पण निगेशन करायचं म्हणजे यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स. मग ह्याला कसं वाचशील तू, इफ यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स देन यू आर नॉट गुड इन फिजिक्स. त्यानंतर आपल्याला फायनली करायचंय कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ह्या कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह करतात कसं, तर हा क्यू इकडं, हा पी इकडं करायचा पहिली गोष्ट. याचं निगेशन आणि याचं पण निगेशन, दॅट इज कॉल्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे बघ, क्यू इकडे घेतला, पी इकडे घेतला आणि दोघांचं निगेशन केलं, त्याला आपण म्हणणार कॉन्ट्रापॉझिटिव्ह. मग आता ह्याला वाचायचं कसं. हा क्यू म्हणजे यू आर गुड इन फिजिक्स होतं. मग निगेशन आहे म्हणजे नॉट गुड. म्हणजे काय होईल, इफ यू आर नॉट गुड इन फिजिक्स देन यू आर नॉट गुड इन पी, पी म्हणजे मॅथमॅटिक्स. असं हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट झालं. आता आपण निगेशन कसं करायचं बघतो. राईट निगेशन ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारतील. पहिला, ह्याला काय वाचायचं, देअर एक्झिस्ट एक्स पी एक्स अँड निगेशन ऑफ क्यू एक्स. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं आहे, ह्याला वाचायचं फॉर ऑल एव्हरी असं वाच, फॉर ऑल एक्स पी एक्स अँड क्यू एक्स. ह्यांचं आपल्याला निगेशन करायचं आहे. निगेशन ऑफ हा पहिलं स्टेटमेंट, हे देअर एक्झिस्ट असतं ना, त्याचं निगेशन होत असतं फॉर ऑल. तर ऑलचं उलट निगेशन देअर एक्झिस्ट. सो पहिल्यांदा निगेशन याचं केलं.
आता या टर्मचं निगेशन करायचं म्हणून निगेशन ऑफ दिस टर्म लिहिली मी. आता एकेकाचं निगेशन करतोय मी. नीट बघ. हा फॉर ऑल एक्स झाला. आता याचं निगेशन करायचं म्हणजे याचं निगेशन ह्या अँडचं होणार ऑर याचं निगेशन. निगेशन ऑफ निगेशन पॉझिटिव्ह. म्हणजे हे दोन्ही निगेशन जसं वजा वजा आपण अधिक करतो तसा हा निगेशन ऑफ निगेशन इज पॉझिटिव्ह. तर आता हे त्याचं निगेशन झालं. आता आपल्याला याचं निगेशन करायचं. फॉर ऑल एक्स पी एक्स अँड क्यू एक्स हे तुला दिलेलं सेकंड स्टेटमेंट. याचं तुला निगेशन करायचं आहे. मग मगाशी मी बोललो होतो फॉर ऑलचं निगेशन होणार देअर एक्झिस्ट. याचं निगेशन करणार म्हणून या संपूर्णच्या बाहेर पहिल्यांदा मी निगेशन लिहिलं. हे जसं तसं लिहिलं. आणि आता आपण जसं वजा चिन्हाने कंस सोडवतो तसं या निगेशनने सोडवलं. तर याचं निगेशन हे अँडचं होणार ऑर आणि याचं निगेशन. अशा रीतीनं या स्टेटमेंटचं निगेशन झालं हे देअर एक्झिस्ट एक्स निगेशन ऑफ पी एक्स ऑर निगेशन ऑफ क्यू एक्स. क्वेश्चन नंबर 2 यातला राईट द निगेशन ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट. ऑल रोजेस इन द गार्डन आर आयदर पिंक ऑर व्हाईट. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं फॉर सम रियल नंबर्स एक्स अँड वाय एक्स स्क्वेअर मायनस वाय रेस टू 4 इज निगेटिव्ह. हे दोन आपल्याला आता त्यांचे निगेशन करायचे. तर ऑल रोजेस इन द गार्डन आर आयदर पिंक ऑर व्हाईट यावरून आपल्याला दोन सेपरेट स्टेटमेंट जे बनवायचे आहेत. एक पी एक्स आणि दुसरा क्यू एक्स. तो असा की ऑल रोजेस इन द गार्डन आर म्हणजे रोजेस आयदर पिंक म्हणजे पहिलं स्टेटमेंट होईल रोज इज पिंक आणि दुसरं होईल रोज इज व्हाईट. रोज इज पिंक हे पी स्टेटमेंट होईल आणि रोज इज व्हाईट हे क्यू स्टेटमेंट होईल. मग आता याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू. त्याने काय सांगितलेले ऑल रोजेस इन द गार्डन आर आयदर पिंक ऑर शब्द वापरला ऑर. म्हणून आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिताना द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज कसं होईल. पहिले तर ऑल म्हटलंय. ऑल म्हणले म्हणून मग या इथे येईल फॉर ऑल. त्यानंतर रोज जे आहेत पिंक ऑर व्हाईट असा शब्द वापरलाय ऑर पिंक ऑर व्हाईट. पिंकला आपण पी एक्स म्हणलं व्हाईटला आपण क्यू एक्स म्हणलं आणि मध्ये ऑर शब्द आहे म्हणून पी एक्स ऑर क्यू एक्स असं ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये होईल. आता याचं निगेशन आपल्याला करायचं. सो निगेशन ऑफ द अबोव स्टेटमेंट इज असं आपण म्हणणार. हे निगेशनचं चिन्ह आणि फॉर ऑल एक्स पी एक्स ऑर क्यू एक्स याचं आपल्याला आता निगेशन करणार. हे निगेशन आपण सेपरेट याचं निगेशन लिहिणार. जसं आपण कंस सोडवतो तसं या निगेशननं याला या निगेशननं याला असं सोडवायचं आहे आपल्याला. मग पहिल्यांदा याचं निगेशन येतं. फॉर ऑलचं निगेशन देअर एक्झिस्ट. सो फॉर ऑल एक्स तू म्हणायचं देअर एक्झिस्ट एक्स. हे झालं याचं निगेशन. मग आता हे निगेशन साईन याला दे आणि मायनस साईनने जसं आपण कंस सोडवतो तसं याला आपण सोडवू. ते असं हा देअर एक्झिस्ट ॲज इट इज निगेशन ऑफ पी एक्स ऑर निगेशन ऑफ क्यू एक्स. हे झालं निगेशन. आता निगेशन करताना ऑरचं अँड का झालं नाही. कारण आपल्या सेंटेन्समध्ये मूळ स्टेटमेंटमध्ये शब्द असा होता आयदर पिंक ऑर व्हाईट म्हणून हा ऑर होता. पण ज्यावेळेस आपण त्याचं निगेशन करणार तिथेही आपण नायदर पिंक नॉर व्हाईट असा शब्द वापरणार म्हणून ते ऑरचं चिन्ह जसं तसं राहिलं.
दुसरं बघ, द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट इज. आता पहिल्यांदा सेकंड बघून तर घे काय, फॉर सम रियल नंबर्स. इथं ऑल शब्द वापरलाय का? नाही. त्याच्यामुळे याच्याऐवजी येणार देअर एक्झिस्ट. फॉर सम रियल नंबर्स एक्स अँड वाय, म्हणजे एक्स अँड वाय साठी सेपरेट हा शब्द वापरलेला आहे सम रियल नंबर्स म्हणून. एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 इज निगेटिव्ह. आता हे सेंटेन्स लिहित असताना आपण पहिल्यांदा त्याचं स्टेटमेंट असं लिहिणार बघ, देअर एक्झिस्ट एक्स, देअर एक्झिस्ट वाय, आणि मग एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 इज निगेटिव्ह असं आपण स्टेटमेंट लिहिलं यावर. आता याचं निगेशन करायचं म्हणून द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज असं आपण म्हणणार. ह्याला हे निगेशनचं चिन्ह दिलं. निगेशन देअर एक्झिस्ट एक्स, देअर एक्झिस्ट वाय, एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 लेस दॅन 0. आता याचं निगेशन केलं तर तुला माहिती आहे देअर एक्झिस्टचं निगेशन होतं फॉर ऑल एक्स. याचं निगेशन केलं देअर एक्झिस्ट वाय, त्याचं निगेशन होणार फॉर ऑल वाय. आता हे निगेशन साईन याला दिलं गेलं. आता हे निगेटिव्ह साईनने असं आत सोडवत बसायचं नाही, या अर्थाचं निगेशन करायचं. एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 इज निगेटिव्ह, या अर्थाला तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. मग एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 निगेटिव्ह हे वाक्य असं होईल, एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. हे निगेशन होईल, कारण याचा अर्थ निगेटिव्ह आहे. मग उलट करायचं, एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 एक तर 0 आहे किंवा 0पेक्षा मोठी आहे, हा त्याचा अर्थ होईल. निगेटिव्हच्या विरुद्ध 0 और ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 होईल. म्हणून आपण फॉर ऑल एक्स, फॉर ऑल वाय, एक्स स्क्वेअर मायनस वाय रेज टू 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असं याचं निगेशन केलं. धन्यवाद.